नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? आम्ही पण मस्त मजेत. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज चाललंय बघा माझं कांदा खुरपायचं काम. तर कांद्याची खुरपान दुसरी आहे. तर दुसऱ्या खुरपानीला बघा हे कांदा कसं झालेत. माना बघा ना ह्याच्या कांद्याच्या कशा येत्या. म्हणजे आता हे व्हायला लागले, गाठीला लागलाय कांदा. आणि गवत काय आता मोठं मोठं आहे तेच काढणार आहे. जास्त काय बसणार नाही त्याची लई निगाशी करीत. एकदा वलसावड झाली की लई गवत येत नाही आणि लई पण गोल माडून जमत नाही कांदा. ही पात जर खाली पडली ना तर आता उठायची नाही, म्हणून वाकणीची खुरपान करायची दुसरी. नुसतं मोठं मोठं घ्यायचंय काढून, जास्त काही लवाळा ही आहे तर मी काय काढणार नाही. आणि तुम्हाला एक गंमत दाखवायची रानातली आमच्या, पण ती पण पहिल्यांदाच आमच्या रानात आलेली आहे. तर चला बघूया आपण. तर ती म्हणजे असं इतकी उत्सुकता झाली आहे ना, लय भारी वाटते. पहिल्यांदाच आले आमच्या रानात. चला बघूया तर कोण आहे. बघा किती पाथवण वाढले. कांद्याच्या माना बघा कशा झाल्यात. हे ना ह्याला माना म्हणतात. जा तुम्हाला तर एक गंमत दाखवायची, एकच मिनिट. गंमत अशी आहे, ते हे बघा आमच्या आंब्याला मोहर लागलाय पहिल्याच वर्षी, पहिल्यांदाच. ह्या बाजूला लागलाय, ह्या बाजूला अजून नाही निघला. ह्या बाजूला इकडे चांगलं निघले हो का. अजून निघतोय म्हणजे आहे का नाही मस्त. इथल्या काय आणखीन पुढच्या आंब्याला एक आहे. चला दाखवते का. ह्या बाजूला काहीच नाही अजून. कसं काय आहे का नाही मस्त. ही तर माझी डब्याची पिशवी, पाण्याची बाटली, ह्यो नारळ अख्खा रेलला होता, त्याला डेंगे देऊन केलाय उभा. हे एक नारळ. आता ह्या वर्षी पाऊस काय चांगला वाढलाय. आणि ही लिंबोनी, ते लिंबोनीची पानं बघा कशी झाल्यात, अशी थंडीने अशी कुडकुडगी झाल्यात, आखडल्यागत झाल्यात अशी पानं. त्याला लिंबच कधी लागतात काय माहिती, त्याची पण वाट बघतोय. हो का. ह्याला पण मोहर बघा कसलंय, त्याला सगळीकडून लागलंय, अख्ख्या झाडाला. तिकडं गोठ्याकडे पण आहे एक झाड, पण त्याला काय अजून लागलेलं नाही. आणि ते मोठं झालंय झाड तरी त्याला नाही बघा अजून मोहर. आणि बघा किती छोटं झाड आहे तरी लागले का नाही. म्हणजे हे कलम केलेलं आहे त्याच्यामुळं लवकर लागले. आणि गच भरले झाड हे सगळं. आता वाऱ्यात ह्याच्यात काय माहिती किती राहतंय अजून. म्हणजे अजून निघतंय त्याला काय काय ठिकाणी. पण ते फुलं आल्यावर पण वाऱ्याने फुलगळ होतीच ना. आणि हे आमचं कांद कसं आहेत कांद. ह्या वर्षी बघा वातावरण चांगलं आहे तर कांदा लय भारी येते, एकदम मस्त येतात. आणि ते सागाचं झाड आहे आमचं. पूर्ण लाईन होती ती सागाच्या झाडाची, पण वलसावडलं व्हायची ना, मग ते सगळी तोडल्यात. आणि तेवढं एकच राहिलं तर ते पण तोडावं लागणार, कारण की मधीच असं वाऱ्याने ते 2 भाग झाल्यात झाडाचं, तर ते काढावंच लागणार आम्हाला. ते आमचं सगळं बघा पाठीमागे कांदच आहेत आणि इकडं पण कांदच आहेत. तर ह्याची पण झाली खुरपण, ह्याची दुसरी पण खुरपण घेतली करून.
आता मी तिकडं खुरपते ते चालू आहे, अजून बरंच खुरपायचं आहे ती. तर कसं वाटलं आमचं कांदं ते कमेंट करून सांगा. अजून काय औषधही किती लागतात किती नाही काय माहिती. ताण लागली होती, यायचंच होतं इकडं, म्हणलं तसंच तुम्हाला आता हे आंब्याचं पण दाखव. किती मस्त वाटतंय ना. म्हणजे बरेच दिवस झाले ही झाडं लावली होती, ह्या वर्षी येईन मग वाटलंच नव्हतं मोर, पण आलाय. चला पोरांना खायला झालं म्हणायचं ह्या वर्षी आंब. चला बाय.